काहींना देवता मग भगवान बनायचं असतं असं म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मानवी प्रवृत्तीवर घणाघात केला। पण सरसंघचालकांच्या याच विधानावरून पुन्हा एकदा राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। पाहुयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। मनुष्य से कोई होते अतिमानव, सुपरमैन कहते, सुपरमैन फिल्में वगैरह निकलती उसमें दिखाते हैं कि अलौकिक शक्तियां जिनके पास होती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी झारखंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केलेलं हे विधान। विकासाच्या मुद्द्यावर भाष्य करत असताना भागवत यांनी केलेलं हे सूचक भाष्य। सरसंघचालकांनी स्वतःला ईश्वर समजण्याच्या वृत्तीवर घणाघात केला, पण यावेळेला त्यांनी ते कुणाबद्दल बोलतायत हे स्पष्टपणे सांगितलं नाही। मनुष्य से कोई होते अतिमानव, सुपरमैन कहते, सुपरमैन फिल्में वगैरह निकलती उसमें दिखाते हैं कि अलौकिक शक्तियां जिनके पास होती, तो फिर मनुष्य अलौकिक बनना चाहता है, सुपरमैन बनना चाहता है, अतिमानव बनना चाहता है, लेकिन वहां रुकता नहीं। उसको लगता है कि देव बनना चाहिए, तो देवता बनना चाहता है, लेकिन देवता कहते कि हमसे तो भगवान बड़ा है, वो भगवान बनना चाहता है। खरं तर लोकसभा निवडणुकांच्या निकालापासून संघाकडून सातत्यानं भाजपच्या चुकलेल्या रणनीतीवर तिखट शब्दात टीका केली जाते। काही दिवसांपूर्वी सुद्धा सरसंघचालकांनी मणिपूरच्या विषयावरून सरकारचे कान टोचले होते। अब 1 साल से मणिपुर शांति की राह देख रहा है। उसके पहले 10 साल शांत रहा। पुराना गन कल्चर समाप्त हो गया ऐसा लगा, और अचानक जो कलह वहां पर उपज गया या उपजाया गया, उसकी आग में अभी तक जल रहा है, त्राही त्राही कर रहा है। कौन उस पर ध्यान देगा? प्राथमिकता देके उसका विचार करना ये कर्तव्य है। आता पुन्हा एकदा सरसंघचालकांनी देवता आणि भगवान म्हणत टोला लगावलाय। त्यामुळे डॉक्टर मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे अशी चर्चा सुरू आहे। त्यातच संजय राऊत यांनी विधानाचा धागा धरत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे। या देशातील सामान्य नागरिकच सुपरमॅन असल्याचा टोला लगावत संजय राऊत यांनी सरसंघचालकांना मोकळेपणे बोलण्याचा सल्ला दिलाय। जिस तरह से कहा गया क्या नॉन बायोलॉजिकल व्यक्ति कौन है ये पूरा देश जानता है, तो भागवत साहब ने खुलकर बोलना चाहिए। मोहन भागवत यांच्या विधानावर राऊत यांनी चिमटे काढल्यानंतर भाजपनेही पलटवार केलाय। पण भाजपनं सरसंघचालकांच्या विधानावर न बोलता राऊत यांच्या विरोधाचाच राग आळवलाय। मी तुम्हाला आताही सांगतो, कालही सांगितलं ना, उद्याही सांगेन, जे मोहनजी बोलले नाही त्याचा अर्थ काढणे, नड्डाही जे बोलले नाही त्याचा अर्थ काढणे आणि योग्य पद्धतीने आपापल्या सोयीने दाखवणे, हा जो प्रकार सुरू आहे या प्रकाराबद्दलच नाराजी आहे। आपल्या सोयीने अर्थ काढू नये, मतितार्थ समजून घ्यावा आणि पुढे गेलं पाहिजे। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यापासून महायुती सातत्यानं यातून बाहेर पडून विधानसभेवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते। पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मात्र वारंवार भाजपच्या चुकलेल्या रणनीतीला लक्ष केलं जात आहे। कधी मुखपत्र असलेलं ऑर्गनायझर तर कधीतरी प्रचार साप्ताहिक असलेल्या विवेकमधून भाजपला चिमटे काढले जात आहेत। आता त्यात भर म्हणून की काय स्वतः सरसंघचालकांनी कान टोचण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे भाजपकडून या सगळ्यामधून कसं सावरलं जातं आणि विरोधकांना कसं रोखलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।